वर्धा जिले के देवली पुल गांव के विधायक राजेश बकाने ने विधानसभा में नकली बीजों से किसानों को हुए नुकसान का मुद्दा उठाया और इस मुद्दे पर प्रतिक्रिया देते हुए कृषि राज्य मंत्री आशीष जायसवाल ने कहा कि दोषी बीज कंपनियों को ब्लैकलिस्ट किया जाएगा, साथ ही दोषी कृषि अधिकारियों के खिलाफ भी कार्रवाई की जाएगी। सन्माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये माझी मागणी आहे की वरुण सीड आणि सोनम सीड हैदराबाद या दोन्ही कंपन्यांना अध्यक्ष महोदय ब्लॅकलिस्टेड करावे आणि कृषी अधिकारी तोटावार ज्यांनी याच्यामध्ये दुर्लक्ष केलं 23 तारखेला तक्रार असताना सुद्धा अध्यक्ष महोदय 1 तारखेला जर्मिनेशनसाठी ते बी पाठवल्या गेलं, त्यामुळे कृषी अधिकारी तोटावार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अध्यक्ष महोदय, ही माझी या ठिकाणी मागणी आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, तेव्हा या सीड्सचा जो सॅम्पल टेस्टिंगसाठी जो रिपोर्ट पाठवला होता 8 तारखेला, तो अहवाल यायचा होता। आता याचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि 6 पैकी 5 सीड हे बियाणे उगवत नसल्याचा रिपोर्ट देखील या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करणे हे कुठल्याही परिस्थितीत टॉलरेट केलं जाणार नाही। बियाणेच्या संदर्भामध्ये काही विषय या संदर्भात उपस्थित आले, त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो की जे दुसरं MOU करण्याचा जो अधिकार आहे की ॲग्रीमेंटच्या नावाने जी कार्यपद्धती या ठिकाणी अवलंबून आहे त्याची देखील चौकशी या संदर्भामध्ये, जरी या संदर्भामध्ये हायकोर्टाने निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाकडे प्रकरण पाठवलेलं आणि कुठल्या हस्तक्षेपास नकार दिला आहे, परंतु भविष्यामध्ये या संदर्भामध्ये काय कारवाई करता येईल या दृष्टीने देखील प्रयत्न आपला सुरू राहील। परंतु या प्रकरणी जर आपण पाहिलं तर वरुण सीड आणि त्याच्यासोबत जे काही संबंधित ब्रँड होते हे आता हे शेतकऱ्यांचं म्हणजे मूळ कंपनीने मागे लपून राहायचं आणि समोर दुसऱ्याचं नाव समोर करायचं। त्यामुळे सर्व कंपनी ज्यांचं या ब्रँडमध्ये नाव होतं त्या सर्व कंपन्यांना महाराष्ट्रातून आपण ब्लॅकलिस्टेड करू आणि हे कुठल्याही याचा सोर्स देखील आयडेंटिफाय करण्याची जबाबदारी होती, जबाबदारी आहे। आज जरी आपण साथी पोर्टल आलं, भविष्यामध्ये या संदर्भामध्ये आपण प्रभावी उपाययोजना करत आहोत। मी या सभागृहाला आश्वस्त करतो की शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपल्याला अतिशय महत्त्वाचा विषय आहे। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते, त्यामुळे विधिमंडळाच्या सर्व कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सदस्यांची समिती या ठिकाणी आपण स्थापन करू आणि पुढील 3 महिन्यामध्ये काय याच्यामध्ये अधिक सुधारणा करता येईल, सोर्स कशा पद्धतीने अधिक करता येईल, बियाणे तपासण्याची अकाउंटेबिलिटीसाठी आता थोडी कार्यपद्धतीमध्ये बदल केलेला आहे, परंतु अधिक यामध्ये कशी बदल करता येईल हे देखील या दृष्टीने तपासून नवीन SOP आपण या ठिकाणी तयार करणार आहोत।